यावेळेस पहिल्या चेंडूची पैकी अप्रतिम पाहायला मिळते। यावेळेस आपण पाहतोय नाश्टाईंगला आपण पाहिलं तर जितू पाटील आहे, स्ट्रायकर लाईनला फलंदाजाचं नाव कळवायचं आहे। पुढील चेंडू यावेळेस उडवलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दूर आहे, पोहोचेल का चेंडू पर्यंत आणि पोहोचलेला आहे, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीयेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। इथे आपण पाहिले तर एक चांगला चेंडू हाताला जातोय। या ठिकाणी आपल्याला शुभेच्छांचा वर्षाव होतोय। सन्मान्य प्रल्हाद पाटील विजय स्पोर्ट्स संघ बाउंड्रीचा ताबा घेणारा माजी कप्तान स्फोटक फलंदाज विजेंद्र आणि मनोज सावंत यांस खास करून आपण जर पाहिले तर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। खरोखरच आपण जर पाहिले तर या स्पर्धेमध्ये पडद्या पडून नाही तर पडद्या मागूनही त्यांची खूप मेहनती पाहायला मिळते। सन्मान्य प्रल्हादजी पाटील साहेब असतील, त्याच्याबरोबर आपण जर पाहिलं तर विजेंद्र आणि मनोज यांची खरोखरच खूप चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी या स्पर्धेसाठी खास करून शुभेच्छा दिलेल्या। चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने पाहतोय या स्पर्धेचा जो नावाचा बोलबाला आहे तो आपण पूर्ण भिवंडीवर पाहतोय। वन मॅन शो सन्मान्य नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ही देण यावेळेस उडवलाय, चेंडूला सीमा पार फेकून दिलेला आहे, बिग हिट येतोय षटकार। आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावावर, देवळा सरपंच चषक नितेश दादांनी खडपे या गावात, 35 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात, देवळा सरपंच चषक चौकार आहे षटकार आहे काय? येस, त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत बाउंड्री लाईन वरती आणि इथेही चेक केलं जातंय आणि चौकार घोषित केला जातोय। असं वाटलं होतं की चेंडू सीमापार असेल षटकाराच्या माध्यमातून। पुढील चेंडू पाहूया, यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय। षटक समाप्त होते आणि धावसंख्या जर पाहिली धापलकावरती 7 या अंकावरती लागली गेली आहे। आपण पाहू शकता व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय चिन्मय कुंदेकर साहेब आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल। तर सन्माननीय चिन्मय कुंदेकर आपणास विनंती आहे की आपण या मान सन्मानाचा मान ठेवायचा आहे। निश्चितच आपण जर पाहिले तर एक चांगले व्यक्तिमत्व आहे, युवा डॅशिंग आपण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय चिन्मय कुंदेकर यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाते मान्य श्री प्रकाशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आपण जर पाहिलं तर या व्यासपीठावरती अजयजी पाटील सुद्धा आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल। सन्माननीय अजयजी पाटील साहेब यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाते। मी विनंती करतोय प्रकाशजी तरे साहेबांना की त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। या स्पर्धेची उपदार माहिती शाल त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना स्वागत आणि सन्मानाने सन्मानित करायचा आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर एक चांगला तालमेल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र इथं बाद होते रनआउटच्या स्वरूपात। एकतर धावसंख्या धापलकावरती कमी लागली गेली आहे आणि त्यातल्या त्यात अशी चुकी कुठेतरी महागात पडते। मोनिका पाटीलच्या नावावर, आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावावर, देवळा सरपंच चषक नितेश दादांनी खडपे या गावात, 35 नंबर नितेश पाटील। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश येतोय की चांगली टीम आहे। आपण जर पाहिलं तर साई कृपा डुंगे आतापर्यंत आपण पाहिलं तर क्रिकेट कमी खेळलं जात आहे, परंतु आपण पाहिलं तर या हंगामामध्ये एक ट्रॉफी त्यांच्या हातालाही लागलेली आहे। सध्याच्या आपण जर काळात पाहिलं तर बिजी शेड्यूल असूनही ही टीम क्रिकेट कमी खेळते आणि त्यातल्या त्यात एक ट्रॉफी त्यांच्या हाताला लागलेली आहे। कल्याण संघ आपलातून कामगिरी करताना पाहायला मिळते आपल्याला।
पुढे चेंडू इथं मात्र पाहू शकता ऑन साईडला खेळून काढलेला एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतं, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं होतंय. आणि आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असलेल्या बंदरावरती काल्हेर या संघाने पिंपलास येथे झालेल्या स्पर्धेमध्ये तुफान चषकामध्ये तुफानी खेळी करत त्या चषकावरती नाव कोरलं होतं. इथं मात्र आपण पाहतोय अप्रतिम फटका, देखना चिकना फटका पाहायला मिळते. चेंडू सीमा पार होते, चौकार. धावसंख्या 13 या अंकावरती लागली गेली आहे. कारवली संघाने आतापर्यंत आपण पाहिले तर प्रथम क्रमांकाच्या 2 ट्रॉफीज, कामतगर संघाने 1, सोनाले संघाने 1, वडूनगर संघाने 2 आणि आपण पाहिले तरी कल्याण संघाने 1 अशा प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी ज्या त्या पटकावलेल्या पाहायला मिळत आहेत. खांडपे संघाची कामगिरी चांगली होते, परंतु गटामध्ये निघता निघता मात्र त्यांना दम फुटतो, दम लागतोय आणि तिथं मात्र कुठेतरी संघ थांबला जातोय. खांडपे संघाची चांगली कामगिरी आहे, कारण असा एकही संघ नाही आहे का त्या संघाला या संघाने परास्त केलं नाही आहे, परंतु ट्रॉफी काय हाताला लागत नाहीये. इथं मात्र फटका चांगला सजवलेला आहे. यस, चेंडू सीमा पार, ह्या वेळेस जाईल षटकार. सरपंच मोनिका पाटीलच्या नावात आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. आपण पाहिले तर जय हनुमान भावाले चषकामध्ये एक चांगली कामगिरी होत होती, गटातून निघाले होते. तिथं मात्र एक ट्रॉफी हाताला लागली खांडपे संघाची. आणि त्या स्पर्धेमध्ये पाहायला गेले तर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ गावदेवी भादवड, त्या संघाला मात्र तब्बल 7 ते 8 स्पर्धा वाट बघावी लागली प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कमवण्यासाठी. इथं मात्र आपण पाहतोय शॉप डिस्मिसल, फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात. धावसंख्या जर पाहिली तर 19 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे साईकृपा डुंगे संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुधीर येतोय. गोलंदाजी धार पाहायला मिळते. प्रदीप येतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडूचा खेळ या ओव्हर मध्ये बाकी आहे. पाहूया, प्रदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय. जितू पाटील यास साथ देण्यासाठी दोघांनाही चांगलं काम करावं लागेल. इथनं धावा जास्तीत जमावाव्या लागतील, कारण मागील सामना आपण पाहिला तर सहजगत्या 49 धावांचं जे टार्गेट होतं ते कंप्लीट केलं होतं बंदरावरती काल्हेर संघाने. दया भंडारी येतो, यावेळेस उडवलाय, पटका सजवलेला आहे. पाहूया, लांबी गाठत नाहीये, परंतु चांगला प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते 21 अंकावरती. षटक क्रमांक दुसरे इथं मात्र समाप्त होते. धावसंख्या 21 अंकावरती लागली गेली आहे. तिसरं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. या वेळेस पाहतोय आपण ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली जाते. इथं पाहूया दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते. या वेळेस
उजेश सोडून जातोय आपण पाहिलं तर. वाईट बॉल. इथेही बिग हिट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आहे चेंडू आपण जर पाहिला तर वाईटच्या स्वरूपाने घोषित केला गेला आहे. धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे. शतरक्षक येतोय, कुठल्या प्रकारची चुकी नाहीये आणि अजून एक फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय येतोय. मोठी धावसंख्या जमवण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक फलंदाज इथं मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. चला घाई करा फलंदाज, प्लीज सहकार्य करा. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस दिशा दिलेल्या पॉइंटच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. पाहूया, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 25 लागली गेली आहे. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळते. यावेळेस उडवला ऑन साइडला, शतरक्षक येतोय दुरून. चांगले शतरक्षण, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. षटक क्रमांक तिसरा आहे. पुढील चेंडू. यावेळेस चप्पल झाले होते, क्रॉस झाले होते आणि जागा बनवली होती सुद्धा, परंतु चेंडूची लाईन आणि लेन रीड करता आली नाही. परिणाम सर्व निर्धावची झाली सांगता. एक चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू. यावेळेस शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, कारण चेंडू ही दूर होता. ऑफस्टिक सोडून जाणारा वाईट बॉल. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. चांगला बॉल, चांगला बॉल. षटक क्रमांक समाप्त होते तिसरं आणि 27 धावा धावफलकावरती 9च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केलेल्या पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर या फॉर्मॅटमध्ये 52 संघ खेळतायत आणि प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम आणि 6व्या क्रमांकाच्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 24 टीमला मात्र या काहीतरी कामगिरी चांगली करता आली की आपल्या नावावरती एक तरी ट्रॉफी करता आली. त्यातील आपण जर पाहिलं तर विक्रम स्पोर्ट होडनवघर या संघाकडे प्रथम क्रमांकाचे 2 आणि तृतीय क्रमांकाचे 2 आणि जय बजरंग कारिवली आज आपण पाहिलं तर त्यांचा खेळ ही एक चांगला पाहायला मिळाला होता, परंतु या स्पर्धेतून बाहेर झाले. पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्या नावी सुद्धा 2 प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत. त्यानंतर पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामतगर या संघाकडे प्रथम क्रमांकाचे 1 आणि सेकंड क्रमांकाच्या 2. त्यानंतर आपण पाहिलं तर गावदेवी सोनाले या संघाने सुद्धा चांगलं प्रभावित केलेलं आहे. त्यांच्याकडे सुद्धा प्रथम क्रमांकाचे 1 आणि द्वितीय क्रमांकाच्या 2 ट्रॉफी आहेत. आणि आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय बंदरावरती काल्हेर या संघाकडे आपण पाहिलं तर थर्ड क्रमांकाची 2 ट्रॉफ्या आहेत आणि प्रथम क्रमांकाची 1. आजही चांगली कामगिरी झालेली आहे या चषकावरती दावेदार म्हणून. आणि गावदेवी स्पोर्ट भादवड या संघाने सुद्धा चांगलं प्रभावित केलेलं आहे. त्यांनी सुद्धा प्रथम क्रमांकाची 1 आणि तृतीय क्रमांकाची 1 अशी ट्रॉफी पटकावलेली आहे. आणि श्री वेताल कोपर या संघाने सुद्धा एक चषकावरती नाव कोरलेलं आहे. आणि आपण पाहिले तर मागील वर्षाचा हा स्पर्धेचा विजेता संघ या फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे वेताल संघाने, श्री वेताल कोपर. इथं मात्र अजून एक फलंदाज बाद होत आहे बोलच्या स्वरूपात. सरपंच मोनिका पाटीलच्या नावात
नवीन फलंदाज विशाल येतोय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी धावांसाठी जी रणधुमाली पाहायला मिळली होती ती रणधुमाली कमकुवत होताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 4 बाद 27 आता मात्र पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. नो डाऊट चेंडू सीमा पार जाईल. चौकार. इथे मात्र चांगला चेंडू येतोय. आपण पाहिले तर धावसंख्या पाहतोय 31 या अंकावरती. शेवटचं अंतिम षटक चालू आहे आणि या षटकातील आतापर्यंत आपण पाहतोय की 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला स्टॉप केलेला आहे. धावानं कुठेतरी रोख लावलेली आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवरती काय घडते पाहूया. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. इथेही मात्र त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज होते बाद डीजे. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. यावेळेस निलेश भगत येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या कुठेतरी कमी लागली आहे धावफलकावरती. ज्या अनुषंगाने खेळ आपल्याला पाहायला मिळतं बंदरामध्ये काल्हेर संघाचा, त्या अनुषंगाने विचार जर केला ना तर कुठेतरी धावसंख्या कमी आहे. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तळामुळी जागा नाही आहे. प्रत्येक वेळी आपण जर पाहिले तर काहीतरी वेगळे चित्रही पाहायला मिळतोय. सकाळी आपण पाहिलं तर 69 धावाही चेस होताना पाहायला मिळत होत्या. या वेळेस पाहू शकता आपण एक चिक्की सिंगल कंप्लीट केली गेली आहे. लेगबायच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 32 या धावफलकावरती लागली गेली आहे आणि 33 धावांचं लक्ष्य आहे विजयाचं. राजनोली आपण तयार राहायचं आहे. खऱ्यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. अभिनय तर कभिनय आज संधी आहे. पाहूया संधीचं सोनं कुठला संघ केला जाईल. आजच्या दिवसामधून 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. आतापर्यंत हे 3 संघ बाकी आहेत. आपण पाहतोय काल्हेर, डुंगे आणि रानोली या 3 संघातून कुठला संघ क्वालिफाय होईल येणारा काल सांगून जाईल.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण लगेच ताबडतोब. 15 मिनिटांचा अवधी दिल्यात जाईल. त्या 15 मिनिटांमध्ये आपला 3 षटक कंप्लीट कसे होतील हेही पाहण्यासारखं राहील. मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच असतील. पंचांना विनंती आहे की आपण सामन्यावरती लक्ष घालायचं आहे. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजचा दिवस शेवटचा अंतिम दिवस स्पर्धेची सांगतेचा दिवस आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर चला त्यानंतर अनोले आपणही तयार राहायचं आहे. आपला संघ नाईक टॉस बॉक्स मध्ये पाठवून ठेवायचा आहे. तसेच विक्रम स्पोर्ट ओढणकर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हीही उपस्थिती राहायची आहे. त्याचबरोबर श्री वेताल कोपर तुम्ही पण निघा घरातून. आपण ज्या विभागामध्ये राहतो त्या विभागामध्ये विचार केला तर खूप ट्रॉफिक असते, म्हणून आपण 1-1.5-2 तास अगोदर निघालेलं बरं. तेहतीस धावांची आवश्यकता आहे बंदरामती काल्हेर संघाला विजयाचं समीकरण पाहायला गेले तर. साई कृपा डुंगे या संघाने सुरुवात चांगली केली परंतु ती बरकरार ठेवता आली नाहीये. पाहूया आता गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील आणि सामन्याला बचावतील का हे पाहण्यासारखं राहील. अंकुश येतोय गोलंदाजी मार्क वरती. राजन डी या पेलेस स्ट्रायकर एंडला, योगेश नॉन स्ट्रायक एंडला. 8.25च्या सरासरीने धावा फलकावरती जमा करायच्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र आपण जर पाहिलं तर पंच हात समांतर करून अवांतर धावेची खून केली जाते वाईटच्या स्वरूपात. बरोबर 3:17 सामन्याला सुरुवात झालेली आहे पहिल्या षटकाच्या. आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य आहे. पाहूया बंदरावरती काल्हेर संघाने बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केली होती. यावेळेस उडवलाय अप्रतिम फटका, उत्तम दर्जाचा क्वालिटीदार. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. निश्चितच हा चौकार आहे की षटकार आहे हे तपासलं जाईल. निश्चितच इथनं मात्र सूचित केले जाते कमिटीच्या माध्यमातून जर चेंडू पास झालाय तर जो निर्णय असेल, अर्थात जर चौकार गेला असेल चौकार, षटकार गेला असेल षटकार, आणि त्या पट्टीच्या वरती जर लागून चेंडू आतमध्ये थांबतोय तर तो षटकार दिला जातोय, आणि आतमध्ये पट्टीच्या खाली थांबला जातोय तर तुम्ही धावून रन घेऊ शकता. म्हणजे आता आपला हा चेंडू जो होता ना त्याच्यातून पार झाला म्हणजे तो चौकार आहे. यस, त्या टावरला लागून जर चेंडू आतमध्ये थांबतोय किंवा बाहेर जातोय लागून टच होऊन तर तो षटकार दिला जातोय. अन्यथा तिथून जर खालते पडला गेला आणि चेंडू सीमापार झाला तर चौकार दिला जातोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला प्रोटेक्शन नाही त्या ठिकाणी, चेंडू सीमापार, हा एक जातोय सीमापार, चौकार. दुसरा चौकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहिला तर व्हाईट बॉल होता
आणि इथं मात्र पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आहेत. इंद्रपाल, सखाराम आणि कुंदन. पाहूया त्याच्या वर्णीमध्ये हा खेळाडू बसतो का, कारण बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 चौकार लागले गेले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, संधी आहे आपलं नाव कोरण्याची. प्रयत्न असेल परंतु गोलंदाजालाही पलटवार करावा लागेल. अंकुश लावायला लागेल धावांवरती. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस इथं मात्र आपण पाहतोय अप्रतिम चेंडू हाताला गेला होता, परंतु इथं बिमर चेंडू घोषित केला गेला. पंचांच्या माध्यमातून नो बॉल. धावसंख्या 10 या अंकावरती पोहोचते. 33 धावांचं मापक लक्ष आहे. आपण पाहिलं तर 2 चौकार लागलेले, त्यानंतर एक खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. फ्रीटचा चेंडू आहे, कशा प्रकारे खेळून काढतील हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय, मिस टाइम जरूर झालेला आहे, परंतु फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जेल जरूर घेतलं गेलं, परंतु या चेंडूवरती तुम्ही रनआउट होऊ शकता किंवा प्ले डाऊन होऊ शकता, परंतु कॅच होऊ शकत नाहीये, बाद घोषित दिला जात नाहीये. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर कॅच कलेक्ट जरूर केलं गेलं, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. मुभा होती मोठे फटके खेळण्याची, प्रयत्नही केला गेला, ताकद झोकता आली नाही, टायमिंग साधता आलं नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस पाहू शकता आपण अंकुश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू येतोय आणि इथं मात्र पाहिलं तर हा जातोय चौकार. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात, खांडपे या गावात. धावसंख्या जर पाहिली तर 15 या अंकावरती लागली गेली आहे. 33 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटक अजूनही चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तोही संपायचं नाव घेत नाहीये, कारण अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस अजून एक चांगला फटका, इथेही प्रोटेक्शन नाही आहे, चेंडू हाही जाईल सीमा पार. अजून एक येतोय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात, आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात, श्री नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून एक चौकार येतोय. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 19 या अंकावरती गणली गेली आहे, लागली गेली आहे. पुढील चेंडू पाहूया. इथं मात्र खराब चेंडू आहे, यास खेळपट्टीच्या बाहेर हाताळलेला आहे. पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलेला आहे. फ्रीट असेल हा चेंडू. पाहूया मागील फ्रीट वरती कॅच उडाली होती, या फ्रीट वरती पाहूया काय घडतंय. धावसंख्या 20 या अंकावरती पोचली गेली आहे. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अजून एकदा एक चांगला फटका, प्रोटेक्शन आहे, दुरून येतोय. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. आणि अशा रीतीने आपण पाहू शकता या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय की 22 धावा खर्च केल्या गेल्यात. निश्चित जो कोणी सट्टा वगैरे लावत असेल त्याच्यासाठी हा शुभ अंक आहे, कारण आतापर्यंत आपण पाहतोय 4 गोलंदाज 22 धावा खर्च करणारे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार तोच आकडा येतोय, डबल दुरी. धावसंख्या पाहिली तर आपण 22 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 11 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. राजनोली चला आपण तयार राहायचं आहे, शरीर मोकळं करायचं आहे, जी सुस्ती आली असेल ती उडवायची आहे, वॉर्मअप करायचं आहे, शरीराची हालचाल करायची आहे, कारण समोर अतिशय तगडा संघ आहे बंदरामूर्ती काल्हेर. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेले आहे, पाहू शकता आपण. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. पुढील चेंडू पाहूया.
यावेळेस उडवलाय व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. चेंडू जेव्हा बॅट मधून निघाला त्याच्यावरती षटकाराची जणू काही मोहरच लागली होती. बिग हिट षटकार. केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात, आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादांनी खडपे या गावात. सफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. ठेवलंय यावेळेस पाहतोय पण एक अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. जाडू शॉट होता आणि चेंडू मात्र सीमापार झाला. मिसफील्डच्या माध्यमातून चौकार. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय विजय संपादन करतोय. सहज सोपा विजय इथं मिळवला जातो. 15 मारतोय काल्हेर संघाच्या माध्यमातून. तर चला लगेच रानोली संघाचा संघनायक आपण या नाणेफेकीसाठी, तसेच 15 मारतोय काल्हेर संघाचाही संघनायक आपण या नाणेफेक करून घ्या आणि एक 5 मिनिटाची विश्रांती घ्या. आणि मेनोजचा पुरस्कारही घेण्यासाठी यायचा आहे, ज्याने खरोखर खूप चांगली गोलंदाजी केली. मिथुन, ज्याने एका षटकामध्ये 5 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. त्याचबरोबर विनायक आणि गणेश आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. यस, आपण जर पाहिले तर फिल्मी दुनियेमध्ये मिथुन चक्रवर्ती आपली ऍक्टिंगची जादू दाखवतोय. इथं मात्र गोलंदाजी जादू हा आपण पाहतोय मिथुन दाखवतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना जातोय. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या स्पर्धेचे प्रणेते अर्थात नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता ही ट्रॉफी. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी एक कॅप आहे, त्यानंतर शीतपेय आहे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय मान्य श्री नितेश दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता दिलाच जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच जोरावरती आपण पाहिलं तर सामन्यावरती विजय प्रस्थापित करू शकले. तर सन्माननीय उमेशजी पाटील साहेब त्यांच्या समेत आपण पाहिले तर या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय नितेशदादा पाटील